ठाणे के दिवा इलाके में नालों की सफाई में हो रही देरी के खिलाफ शिवसेना यानी कि उद्धव बाला साहब ठाकरे गठ के कार्यकर्ताओं ने अनोखे अंदाज में विरोध प्रदर्शन किया है। बारिश से पहले अधूरे पड़े नाला सफाई कार्यों को लेकर शिव सैनिकों ने गटर पूजन कर मनपा प्रशासन के खिलाफ नाराजगी जताई है। आरोप है कि करोड़ों रुपए मंजूर होने के बावजूद सफाई कार्य समय पर पूरे नहीं किए जा रहे हैं, जिससे बारिश के दौरान जल भराव का खतरा बढ़ गया है। प्रशासन का ध्यान आकर्षित करने के लिए किए गए इस आंदोलन में बड़ी संख्या में शिव सैनिक शामिल हुए। ज्यांनी सांगितलं ना 80% गटर सफाई झाली त्याला हाणून इथे गटरात बसवा म्हणजे त्याला दिसेल की नाले सफाई किती झाली। आज 1,60,00,000 रुपये जी निधी दिली आहे ती कुठे गेली? कोणाच्या टक्केवारीसाठी निधी काढली गेली आहे? कोणाच्या खिशात जाणार आहे ही? याचा पहिले चौकशी महापालिकेने केली पाहिजे। आज आपण बघाल की 80% जर नाले सफाई झाली मग हे काय आहे? आज दिव्यात नाले सफाई सगळे नाले चेक करा तुम्ही। फक्त वरवरती पिशव्या काढायचं काम करतात, खालचा गाळ काढणार कोण? तुम्ही गाळ काढला नाही तर तो पाणीचा निचरा होणार कसं? यावेळी दिव्यात पाणी साचणार। काही नाले तर या इथल्या बिल्डर लोकांनी तर सगळं त्यांची घाण टाकून ते नाले बुजवलेले आहेत। ते नाले कधी महापालिका साफ करणार आहेत? आज दिव्यात अशी परिस्थिती झाली की नालेच चोरले गेलेत अशी परिस्थिती दिव्यातली झालेली आहे। पण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही पडले नाही। त्यांना फक्त भ्रष्टाचाराचा पैसा, टक्केवारी एवढंच त्यांना दिसतं। त्यांना फक्त भ्रष्टाचार करायचं दिसतं, त्याच्यामुळे दिव्याकडे दुर्लक्ष केलं जातंय। आज देशात नेटचे पेपर फुटले जातात, सगळ्या परीक्षांचे पेपर फुटले जातात। मग याकडे सरकार कधी? म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आणि गटराचं आंदोलन केलं आणि तेव्हा तरी सरकारला जाग येईल आणि आता तरी हे गटर साफ करतील। या गटर पूजन आंदोलनाचं आमंत्रण आम्ही माननीय आयुक्त सौरभ राव यांना दिलं होतं, महापौर पिंपळकर मॅडम आहेत त्यांना दिलं होतं, उपमहापौर कृष्णा पाटील आहेत त्यांना दिलं होतं, विरोधी पक्षनेते गटनेते सगळे पक्षाचे सगळ्या गटनेत्यांना दिलं होतं। दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक या सगळ्यांना आम्ही आमंत्रण केलं होतं की आपण या पूजेला आवर्जून या, जेणेकरून तुम्हाला दिव्याची नाले सफाई झाली की नाही हे तरी माहित पडेल। परंतु गेंड्याच्या कातडीचे असलेले हे सरकार आणि यांचे लोकप्रतिनिधी हे कोणीही दिव्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि कोणीही दिव्याकडे बघायला सुद्धा आलं नाही की नाले सफाई झाली की नाही। गणेश पूजनचा प्रसाद आम्ही व्यवस्थितरित्या शिवसेना स्टाईलने त्यांना पोहोचवण्यात येईल।